ज्योती मल्होत्रा आणि ISI अधिकारी अली हसन यांच्यामधील व्हॉट्सअप चॅट समोर। अली हसनची ज्योतीला कोड वर्डमध्ये भारतीय अंडरकव्हर एजंटबाबत विचारणा। पाकिस्तान उच्चायुक्तालयामधील अधिकारी दानिशकडून पैसे आणि लग्नाचा आमिष। गद्दार हेर गजालाचा कबुलीनामा, तर भारताची लष्करी माहिती देण्याच्या बदल्यात दानिशकडून कमिशन। गद्दार यामीनची माहिती। पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यासाठी परराष्ट्र सचिव आज संजय झा, कनिमोळी आणि श्रीकांत शिंदेंच्या शिष्टमंडळांना माहिती देणार। उर्वरित 4 शिष्टमंडळांना 23 मे रोजी ब्रीफिंग। ऑपरेशन सिंदूरचं सत्य सांगणाऱ्या सर्वपक्षीय शिष्टमंडळासाठी ममता बॅनर्जी यांची सहमती। तृणमूल काँग्रेसचे अभिषेक बॅनर्जी परदेश दौऱ्यावर जाणार। आसामचे मंत्री अशोक सिंघल यांची वादग्रस्त एक्स पोस्ट। आसिम मुनीरच्या चेहऱ्यासोबत राहुल गांधींचा चेहरा लावला, तर राहुल गांधी चीनी बनावटीचं पाकिस्तानी मिसाईल। केंद्रीय मंत्री गिरिराज सिंग यांचा हल्लाबोल। राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ। राजभवनामध्ये शपथविधीचा सोहळा। धनंजय मुंडेंच्या अन्न आणि नागरी पुरवठा खात्याची जबाबदारी मिळण्याची शक्यता। मुख्यमंत्री देतील ते खातं मला चालेल। मंत्रिपदाच्या शपथेच्या नंतर छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया। कोणत्याही खात्याची अपेक्षा केली नसल्याचा दावा। राज्याचं नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर। 70,000 कोटींची गुंतवणूक। झोपडपट्टी पुनर्वसन ते पुनर्विकास असा सर्वांगीण कार्यक्रम। सरन्यायाधीश भूषण गवईंचा अपमान करणाऱ्या सरकारसह अधिकाऱ्यांवरती कारवाई करा। काँग्रेसचे नेते नाना पटोले यांचं राष्ट्रपतींना पत्र। ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचं निधन। 86व्या वर्षी पुण्यातल्या घरी घेतला अखेरचा श्वास। शासकीय इतमामामध्ये उद्या अंत्यसंस्कार। जागेच्या वादामधून पुरुष प्रवाशाकडून महिला प्रवाशाला बेदम मारहाण। CSMT ते अंबरनाथ लोकल ट्रेनमधली घटना। मान्सून 4 ते 5 दिवसांमध्ये केरळमध्ये दाखल होणार। मान्सूनसाठी केरळमध्ये अनुकूल वातावरण। हवामान विभागाची माहिती। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।